इतिहास प्रकरण 9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. 2 मुद्दे झाले आहेत. तिसरा मुद्दा ग्रंथालय आणि अभिलेखागार हा मुद्दा बघायचा आहे. ग्रंथालय ही ज्ञानाची आणि माहितीचे भांडारघर असतात. कारण ग्रंथालयाचा व्यवस्थापनशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र यासारख्या विषयाशी निकटचा संबंध असतो. ग्रंथांचे संकलन करणे, त्यांचे पद्धतशीर आयोजन करणे, जतन आणि संवर्धन, माहितीच्या स्रोतांचे प्रसारण अशी महत्त्वाची कामे ग्रंथालयामार्फत पार पाडली जातात. हवे ते ग्रंथ वाचकांना आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देणे हे ग्रंथालय व्यवस्थापनात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तसंच जगाच्या पाठीवरची काही नावाजलेली ग्रंथालये आहेत. तक्षशिला विद्यापीठ येथील ग्रंथालय इसवी सन पूर्व सुमारे 5वे शतक ते इसवी सनाचे 5वे शतक, मेसोपोटेमियातील असिरियन साम्राज्याचा सम्राट असूरबानिपाल याचे ग्रंथालय इसवी सन पूर्व 7वे शतक, इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील ग्रंथालय इसवी सन पूर्व 4थे शतक हे संपूर्ण जगातील सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय समजली जातात, की जी आज जगाच्या पाठीवर प्रसिद्ध अशी ग्रंथालये आहेत. तक्षशिला विद्यापीठाचं ग्रंथालय असू द्या किंवा इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील ग्रंथालय असू द्या, ही जगातील सर्वाधिक प्राचीन अशी ग्रंथालय होती असे समजले जाते. कारण इसवी सन पूर्व 5वे शतकापासून तर इसवी सन पूर्व 4थ्या शतकापर्यंत किंवा असूरबानिपाल याचे ग्रंथालय इसवी सन पूर्व 7वे शतकातलं ग्रंथालय हे संपूर्ण ग्रंथालय प्राचीन ग्रंथालय म्हणून ओळखली जातात. भारताचा विचार केला तर भारतात देखील नावाजलेली अशी अनेक ग्रंथालये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं उदाहरण म्हणजे तमिळनाडूतील तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालय हे इसवी सनाच्या 16व्या आणि 17व्या शतकातील नायक राजाच्या काळात बांधले गेले आणि इसवी सन 1675 व्यंकोजीराजे भोसले यांनी तंजावर जिंकून घेतले आणि स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. आणि त्यानंतर व्यंकोजीराजे भोसले आणि त्यांच्या वंशजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केले. हे ग्रंथालय अधिक समृद्ध करण्यामध्ये सरफोजीराजे भोसले यांचा महत्त्वाचा वाटा होता. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ इसवी सन 1918 या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले आणि या ग्रंथालयाच्या संग्रहालयात आज सुमारे 49,000 ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतात. भारतात वेगवेगळ्या राज्यात अशाच प्रकारचे अनेक ग्रंथालय आपल्याला पाहायला मिळतात. अजून त्यांची यादी आपण इथं बघणार आहे. आता भारतातील अनेक ग्रंथालयापैकी काही ग्रंथालय विशेष नोंद घेण्यासारखी आहे. त्यामध्ये कोलकाता येथील नॅशनल लायब्ररी, दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, हैदराबाद येथील स्टेट सेंट्रल लायब्ररी, मुंबई येथील लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी आणि डेव्हिड ससून लायब्ररी इत्यादी ग्रंथालयाचा समावेश भारतातील महत्त्वपूर्ण ग्रंथालयामध्ये होताना आपल्याला दिसून येतो. ही सगळी चित्रे भारतातील महत्त्वपूर्ण अशी ग्रंथालय आहेत. त्यानंतर अभिलेखागाराची माहिती. अभिलेखागारांचे व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचा एक अंग आहे. कारण महत्त्वाच्या नोंदी असलेली जी कागदपत्रं असतात त्यांच्यामध्ये कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवावी लागतात. त्यांच्या सूची तयार कराव्या लागते. हे काम अभिलेखागाराचं असतं आणि अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात महत्त्वाची कामं आहेत. त्यामुळे ही कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह मानली जातात. आज संगणकाचं युग आहे, त्यामुळे अभिलेखागार आणि ग्रंथालयाचं व्यवस्थापन हे संगणकासारख्या माहिती तंत्रज्ञानाशी जोडल्या गेलं आहे. त्यामुळे याही प्रकाराला आधुनिकता आलेली दिसते. आता भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इसवी सन 1891 कोलकाता येथे स्थापन झाले. याचं नाव होतं इम्पेरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट आणि 1911 ते दिल्लीमध्ये आणण्यात आलं. आणि त्याच्यानंतर मग 1998 भारताचे तत्कालीन राष्ट्रपती KR नारायणन यांनी राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून ते जनतेसाठी खुले केले. खुले करण्यात आले असं जाहीर केलं. ते भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेलं एक महत्त्वपूर्ण खातं आहे.
या अभिलेखागारामध्ये 1748 पासूनची कागदपत्रे इथे क्रमवार लावून ठेवली आहे. त्यामध्ये इंग्रजी, अरबी, हिंदी, फारसी, संस्कृत, उर्दू या भाषा आणि मोडी लिपीतील नोंदींचाही समावेश आहे. या नोंदींची वर्गवारी सार्वजनिक, प्राच्यविद्याविषयक, हस्तलिखिते आणि खाजगी कागदपत्रे अशा 4 प्रकारात केलेली आपल्याला दिसून येते. याशिवाय भारतातील प्रत्येक राज्य शासनाची स्वतंत्र अभिलेखागारे आहेत. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्य शासनाच्या अभिलेखागार संचालनालयाच्या शाखा मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर येथे आहेत. पुणे येथील अभिलेखागारात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सुमारे 5 कोटी मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत. त्याला पेशवे दप्तर असे देखील म्हटल्या जाते, कारण पुणे हे ऐतिहासिक शहर आहे. त्यामुळे इथल्या असणाऱ्या अभिलेखागारामध्ये मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित आपल्याला मोडी लिपीतील कागदपत्र इथं पाहायला मिळतात, ज्याला पेशवे दप्तर असंही दुसरं नावाने संबोधल्या जाते. त्यानंतरचा मुद्दा आहे कोश वाङ्मय. कोश म्हणजे शब्दांचा, विविध माहितीचा व ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह म्हणजे कोश आहे. आता विविध ज्ञानाचे विशिष्ट पद्धतीने केलेले संकलन आणि मांडणी म्हणजे कोश. आता कोश याला इंग्रजीमध्ये डिक्शनरी असं म्हणतात. मराठी शब्दकोश पहिला खंड, खंड म्हणजे भाग, हे चित्र तुम्हाला इथे दिलं आहे. आता कोशाचं उद्दिष्ट काय असते? तर उपलब्ध जे ज्ञान असते त्याचं व्यवस्थापन करायचं आणि वाचकापर्यंत ते उपलब्ध करून देणे हे कोशाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. कोशाची आवश्यकता का आहे? कारण कोशामुळे वाचकांपर्यंत ज्ञान पोचवले जाते, त्यांची जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो, एखाद्या मुद्द्याचा सविस्तर उलगडा केला जातो, वाचकाला त्याचा अभ्यास वाढविण्याची प्रेरणा मिळते. जे अभ्यासक असतात, संशोधक असतात, त्यांच्यासाठी ज्ञानाचा पूर्वसंग्रह उपलब्ध करून देऊन त्यात अधिक भर घालण्याची, संशोधन करण्याची गरज कोश निर्माण करतात. म्हणून कोशाची आवश्यकता असते. आता कोशाची मांडणी करत असताना काही बारकावे लक्षात घेणे आवश्यक असतात. बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. त्या गोष्टी कोणत्या आहेत? तर कोशातील माहितीच्या मांडणीकरता अचूकपणा पाहिजे, नेमकेपणा पाहिजे, वस्तुनिष्ठता पाहिजे असते, बांधीवपणा आहे, अद्ययावतता आहे. या गोष्टी आवश्यक असतात आणि अद्ययावतता राखण्यासाठी ठराविक काळानंतर कोशाच्या सुधारित आवृत्त्या आणि पुरवण्या देखील काढाव्या लागतात. आता कोश रचना 2 पद्धतीने केली जाते, आकारविल्हे आणि विषयावार. आकारविल्हे म्हणजे अल्फाबेटिकल. हे करत असताना वाचकाची सोय आणि माहिती शोधण्याची सोय या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात आणि कोशाच्या शेवटी सूची दिलेली असते, तर वाचकाची उत्तम सोय होते या सूचीमुळे. तर कोशाची निर्मिती कोण करू शकते किंवा कोशाची मांडणी कोण करू शकते? तर कोशाची रचना किंवा कोशाची निर्मिती एखादा व्यक्ती किंवा संपादक मंडळ करू शकते आणि कोश वाङ्मयातील लेखन करत असताना विविध विषयातील तज्ज्ञांची देखील आपल्याला गरज भासत असते, कारण तज्ज्ञ व्यक्तीशिवाय कोशाची ही निर्मिती होऊ शकत नाही. म्हणजे एखादा व्यक्ती, संपादक मंडळ हे कोशाची निर्मिती करतात. आता कोशांचे प्रकार, तर सर्वसाधारणपणे कोशांचे 4 प्रकार पडतात: शब्दकोश, विश्वकोश, कोश सदृश्य वाङ्मय आणि सूची वाङ्मय. तर या कोशाच्या प्रकाराची सविस्तर माहिती आपण घेणार आहे. नंबर 1 शब्दकोश. तर शब्दकोशाची सविस्तर माहिती आपण आता बघणार आहे. तर शब्दकोशामध्ये एखादा शब्दाचा संग्रह, शब्दाचा अर्थ, त्याचे प्रतिशब्द, पर्यायी शब्द, शब्दांची उत्पत्ती दिलेली असते. शब्दकोशांचे महत्त्वाचे प्रकार, आता शब्दकोशांचे प्रकार पडतात: सर्व संग्राहक, विशिष्ट शब्दकोश, परिभाषिक कोश, उत्पत्ती कोश, समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दकोश, म्हणी, वाक्प्रचार, संग्रह कोश. हे शब्दकोशाचे प्रमुख 4 ते 5 प्रकार आपल्याला सांगता येतील. म्हणजे शब्दकोशामध्ये शब्दांचा संग्रह केलेला असतो, शब्दांचे अर्थ सांगितलेले असतात, त्यांचे प्रतिशब्द सांगितलेले असतात, पर्यायी शब्द सांगितलेले असतात. दुसरा आहे विश्वकोश. विश्वकोशाचे 2 भाग केले जातात. सर्व संग्राहक हा पहिला भाग आहे आणि दुसरा आहे विशिष्ट विषय
पर कोश म्हणजे एखादा विषय घेऊन कोश तयार केला जातो. हे त्याची काही उदाहरणं आहेत. ही तुम्हाला त्याची काही चित्र दाखवलेली आहे, ज्याच्यामध्ये मराठी विश्वकोशाचं आहे. आता उदाहरणार्थ भारतीय संस्कृती कोश एक विषय घेतला किंवा व्यायाम ज्ञानकोश हा विषय घेऊन कोश तयार केले आहे. तिसरा आहे कोश सदृश्य वाङ्मय. यात एखाद्या विषयाची समग्र मांडणी केलेली असते. यामध्ये एखाद्या विशिष्ट विषयावर तज्ज्ञांकडून लेख लिहून घेतले जातात आणि ग्रंथांची निर्मिती केली जाते. उदाहरणार्थ महाराष्ट्र जीवन खंड 1-2 किंवा शहर पुणे खंड 1-2 म्हणजे शहर पुणे म्हणजे पुणे शहरासंबंधीचे कोश आहेत किंवा महाराष्ट्राचं जीवन कसं आहे त्याच्यावरचे कोश आहेत. त्याच्यानंतर आहे सूची वाङ्मय. आता ग्रंथांच्या अखेरीस दिलेली त्या ग्रंथातील व्यक्ती असू द्या, विषय असू द्या, स्थळे किंवा ग्रंथ यांची यादी किंवा शब्द यांच्या याद्यांना सूची म्हणतो आपण. सूची सहसा आकारविल्ली असते म्हणजे अल्फाबेटिकल असते. ती त्या ग्रंथांच्या वाचनास मदत करणारी असते. उदाहरणार्थ मराठी नियतकालिकांचे दाते यांनी सिद्ध केलेली सूची आहे. कोश आणि इतिहास. इतिहास विषयात आणि कोशात वस्तुनिष्ठतेला महत्त्व असते. हा या दोघांमधला एक समान भाग आहे. प्रत्येक राष्ट्रातील प्रत्येक भाषेतील विश्वकोश वेगवेगळे असतात कारण त्यांचे प्राधान्यक्रम वेगळे असते. प्रत्येक राष्ट्राची स्वतःची काही ध्येयधोरणे असतात, जीवनमूल्ये असतात, आदर्श असतात. याचा प्रभाव कोशांवर पडलेला आपल्याला दिसून येतो. राष्ट्रीय अस्मिता जागी करण्याचा प्रत्येक कोशाद्वारे प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ महादेव शास्त्री जोशी यांनी संपादित भारतीय संस्कृती कोश तयार केलेला दिसून येतो. हे आहे भारतीय संस्कृती कोश. याच्यामध्ये भारताच्या संस्कृतीविषयीची माहिती सांगितली आहे. आता जीवनाच्या विविध क्षेत्रात ज्ञान सर्वांच्या विकासासाठी उपलब्ध करून देणे ही कोश रचनेची एक प्रेरणा असते. ज्ञान घेणे, ज्ञानाचा प्रसार करणे ही एक जीवनश्रद्धा मानून त्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक स्वरूपात प्रयत्न केले जातात. म्हणून कोश म्हणजे समाजाचे मानचिन्ह समजले जाते. समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा ही प्रातिनिधिक आविष्कार कोशरचनेत बघायला मिळतो. राहिलेला भाग पुढच्या तासाला बघणार आहोत.